सोलापूर शहरातील श्री कृष्णा रायरा मठामध्ये शनिवार दिनांक 2 मे रोजी कर्णिक नगर परिसरातील जुन्या वालचंद कॉलेजजवळील मैदानावर भव्य श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेसाठी होणाऱ्या या महोत्सवात पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याने सजणाऱ्या या महोत्सवात वरपूजा, कन्यादान, मंगलसूत्र विधी, अक्षता आरती, प्रसाद वितरणासह महापंचामृत पूजा, निजपाद दर्शन, तोमाला सेवा असे विविध वैदिक कार्यक्रम वेदमंत्रांच्या घोषात संपन्न होणार आहेत. श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून श्रीमुष्णम राघवेंद्र आचार्य यांच्या हस्ते विधी होणार आहेत. या महोत्सवासाठी NR ग्रुपचे नंदकिशोर धूत, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, श्रीनिवास कर्ली व मित्रपरिवार पुढाकार घेत असून भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सोलापुरात भक्ती, श्रद्धा आणि दैवी एकात्मतेचा अनोखा संगम अनुभवण्याची ही पर्वणी ठरणार आहे. 2 मेला कल्याण उत्सव सर्वजण मिळून आपण करू लागलेला आहे सामाजिक लेवलला. तर मेलकोटाचे स्वामीजी अजून बेंगलोरनं सगळे येणार आहे लोक. तर हे उत्सवचं मेन आपलं आहे एकंदरीत सोहळा श्रद्धा एकरूपता अनुभव देणारा असतो. अधिकाधिक भाविकांनी या महोत्सवात सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाग घ्यावं. थोडं बोलायचं. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री एकांत सेवापर्यंत कार्यक्रम आहे. माझा इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त प्रचार करून हा सेवा लोकांपर्यंत पोचावे आणि लोकांचे दर्शनाची लाभ घेऊन स्वतः देवाचे कार्यक्रमामध्ये सहकार्य व्हावे ही विनंती. 2 मे 2026 रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचा विवाह सोहळा आयोजित करतोय. बेंगलोरचे स्वामी आणि मंत्रालयाचे जे राघवेंद्र स्वामींचं मठ आहे त्याचे शिष्य श्री 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 कमलनाथ प्रसादा यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. हा उत्सव साजरा होत असताना या उत्सवाचे विशेष कर्ता म्हणून आपल्या सोलापूरचे समाजसेवक आणि मोठे नेते सूर्यप्रकाशजी कोटे साहेब, त्याचबरोबर नंदकुमार धूत साहेब यांनी याची जबाबदारी उचललेली आहे आणि पूर्ण कमिटी या माध्यमातून काम करत आहे. 2 मेला तिकडनं सगळ्या विग्रहमूर्ती येणार आहेत. बालाजींचे विग्रहमूर्ती, पद्मावतींची विग्रहमूर्ती आणि भूदेवींची विग्रहमूर्ती आणि त्याच ठिकाणचे जे काही सगळे पुजारी आहेत ते येऊन म्हणजे एकंदरीत आम्ही हा प्रयत्न करतोय की तिरुपती बालाजीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा उत्सव रोजचा होतो तो उत्सव सोलापुरात 1 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुप्रभातापासून ते शेवटपर्यंत असा हा कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूप आहे. या ठिकाणी जवळपास 8 ते 10 लोकांची उपस्थितीची आम्हाला 8 ते 10 हजार लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व चिल्ड्रन पार्क WITच्या शेजारी ह्या ग्राउंडवरती सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी मी सर्व सोलापूरकरांना व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद प्राप्त करावेत अशी विनंती करतो. तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या पत्रकार बांधवांना पण विनंती करतो की आपण आपल्या पत्रकारितेतून याला भव्य दिव्य स्वरूप देऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्याची विनंती आहे. धन्यवाद. 2 मे 2026 रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचा विवाह सोहळा आयोजित करतोय. बेंगलोरचे स्वामी आणि मंत्रालयाचे जे राघवेंद्र स्वामींचं मठ आहे त्याचे शिष्य श्री 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 कमलनाथ प्रसादा यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. हा उत्सव साजरा होत असताना या उत्सवाचे विशेष कर्ता म्हणून आपल्या सोलापूरचे समाजसेवक आणि मोठे नेते सूर्यप्रकाशजी कोटे साहेब, त्याचबरोबर नंदकुमार धूत साहेब यांनी याची जबाबदारी उचललेली आहे आणि पूर्ण कमिटी या माध्यमातून काम करत आहे. 2 मेला तिकडनं सगळ्या विग्रहमूर्ती येणार आहेत. बालाजींचे विग्रहमूर्ती, पद्मावतींची विग्रहमूर्ती आणि भूदेवींची विग्रहमूर्ती आणि त्याच ठिकाणचे जे काही सगळे पुजारी आहेत ते येऊन म्हणजे एकंदरीत आम्ही हा प्रयत्न करतोय की तिरुपती बालाजीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा उत्सव रोजचा होतो तो उत्सव सोलापुरात 1 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी
आणण्याचा प्रयत्न करतोय। पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुप्रभातापासून ते शेवटपर्यंत असा हा कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूप आहे। या ठिकाणी जवळपास 8 ते 10 लोकांची उपस्थितीची आम्हाला 8 ते 10 हजार लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व चिल्ड्रन पार्क WITच्या शेजारी ह्या ग्राउंडवरती सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी मी सर्व सोलापूरकरांना व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद प्राप्त करावेत अशी विनंती करतो। तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या पत्रकार बांधवांना पण विनंती करतो की आपण आपल्या पत्रकारितेतून याला भव्य दिव्य स्वरूप देऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्याची विनंती आहे। धन्यवाद। 2 मे 2026 रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचा विवाह सोहळा आयोजित करतोय। बेंगलोरचे स्वामी आणि मंत्रालयाचे जे राघवेंद्र स्वामींचं मठ आहे त्याचे शिष्य श्री 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 कमलनाथा प्रसाद यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। हा उत्सव साजरा होत असताना या उत्सवाचे विशेष कर्ता म्हणून आपल्या सोलापूरचे समाजसेवक आणि मोठे नेते सूर्यप्रकाशजी कोटे साहेब, त्याचबरोबर नंदकुमार धूत साहेब यांनी याची जबाबदारी उचललेली आहे आणि पूर्ण कमिटी या माध्यमातून काम करत आहे। 2 मेला तिकडनं सगळ्या विग्रहमूर्ती येणार आहेत। बालाजींचे विग्रहमूर्ती, पद्मावतींची विग्रहमूर्ती आणि भूदेवींची विग्रहमूर्ती आणि त्याच ठिकाणचे जे काही सगळे पुजारी आहेत ते येऊन म्हणजे एकंदरीत आम्ही हा प्रयत्न करतोय की तिरुपती बालाजीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा उत्सव रोजचा होतो तो उत्सव सोलापुरात 1 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय। पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुप्रभातापासून ते शेवटपर्यंत असा हा कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूप आहे। या ठिकाणी जवळपास 8 ते 10 लोकांची उपस्थितीची आम्हाला 8 ते 10 हजार लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व चिल्ड्रन पार्क WITच्या शेजारी ह्या ग्राउंडवरती सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी मी सर्व सोलापूरकरांना व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद प्राप्त करावेत अशी विनंती करतो। तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या पत्रकार बांधवांना पण विनंती करतो की आपण आपल्या पत्रकारितेतून याला भव्य दिव्य स्वरूप देऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्याची विनंती आहे। धन्यवाद।